नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दिवसाची सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने. आजच्या या व्हिडिओमध्ये काय करावे आणि काय करू नये याविषयी थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत. 1. आपल्या घरातील देव्हारा बिना कलश थापू नये. त्याचप्रमाणे देव्हाऱ्याच्या जवळ डाव्या हाताला कलश स्थापन करावा. नारळ सोलून कलशावर ठेवावा. त्याचप्रमाणे त्याच्यावर शेंडी असावी. उजव्या बाजूला दीप ठेवावा. 2. दूध, दही, ताक या वस्तू गायीपासून प्राप्त होतात, म्हणून ह्याही लक्ष्मी स्वरूप आहेत. त्या वस्तू सायंकाळी कुणास देऊ नये. भर सायंकाळी घरातून 3 वस्तू कुणालाही देऊ नये. 1. मीठ, पैसे आणि झाडू या वस्तू लक्ष्मीकारक आहेत आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो, म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नये. 4. मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये, म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे. मीठ समुद्रात असते, समुद्रापासून मिळते. लक्ष्मी समुद्रकन्या आहे. लक्ष्मी आणि मिठाचा फार जवळचा संबंध आहे. 5. आपल्या घरातील शिळे अन्न कुत्रे किंवा मुके जनावर यांना जरूर द्यावे. पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य पदरी पडते. 6. दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास हातचे काम सोडून पाणी द्यावे, कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुक्या जनावराला पाणी देणे किंवा पाजणे हे खूप पुण्याचे काम आहे. 7. रस्त्यावर वृद्ध, अंध, अपंग आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास जरूर करावी. यासारखी पुण्य कमवण्याची संधी नाही. 8. महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा, उभा ठेवू नये. झाडू लक्ष्मी प्रतीक आहे, त्याचा मान ठेवावा. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते, म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नये. सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये. नारळ ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे. त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात. ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.